दीड दिवसाच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी दादर चौपाटी इथं महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून चांगलीच तयारी करण्यात आली होती। दुपारनंतर दादर चौपाटी इथं भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली, तर मोठ्या संख्येने दादर चौपाटी इथं दीड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनासाठी आणि बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। गणेशोत्सव सुरू झाला आणि आपल्या लाडक्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन देखील आलं। त्याच दीड दिवसानंतर आपण आता आहोत दादर चौपाटी या ठिकाणी आणि दादर चौपाटी या ठिकाणी आपण पाहिलं तर दीड दिवसाच्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आता विसर्जन होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। हळूहळू नागरिक आहेत ते या ठिकाणी ह्या दादर चौपाटीवरती पोहोचत आहेत आणि दीड दिवस मनोभावी श्रद्धा आणि पूजा केल्याच्या नंतर या ठिकाणी गणपती बाप्पाला विसर्जन करण्यासाठी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक ते आता या ठिकाणी दादर चौपाटीवरती गर्दी करताना पाहायला मिळतात। आज सकाळपासूनच अनेक गणरायांची आहे ती पूजा अर्चा मनोभावी करण्यात आली आणि त्यानंतर दीड दिवसाचे गणपती देखील मोठ्या प्रमाणात मुंबई शहरामध्ये असल्यामुळे आता या ठिकाणी दादर चौपाटीवरती हळूहळू गर्दी आहे ती होण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी दृश्य पाहिलं तर पूर्णपणे सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच पाहायचं झालं तर या ठिकाणी पोलीस नियंत्रण कक्ष आहे ते देखील उभारण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये मोठ्या संख्येने दीड दिवसाच्या गणपतीची मनोभावी पूजा आहे ती केली जाते आणि याच पूजेनंतर आज दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाचा या ठिकाणी विसर्जन आहे। अनेक भाविक हे या ठिकाणी दादर चौपाटीवरती येतील आणि आपल्या लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसून येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास कवळेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।